भारताला युद्धाची झळ, पंतप्रधानांनी उशिरा भाष्य करणं अयोग्य, अशीच परिस्थिती राहिली तर मवियाच्या बैठकीत शरद पवारांकडून चिंता व्यक्त. अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातील संघर्ष आता 4 आठवड्यांपासून सुरू आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागतो आहे. दरम्यान इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झालेला असून जागतिक ऊर्जा संकट अधिकच गंभीर झालेलं आहे आणि याचाच परिणाम भारतासह अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. आशियामध्ये भारतीय चलनावर याचा विशेष परिणाम होत असून डॉलरच्या तुलनेत 94.01 पर्यंत ते घसरलेले आहे. दरम्यान एकंदरीत या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीवरून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना गॅस टंचाईसोबत युद्धजन्य परिस्थितीवरून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर आणखीन चित्र वेगळं असू शकतं. परिणामी टंचाई अधिक तीव्र होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आणि एवढ्या दिवस युद्ध सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धावर केलेल्या वक्तव्यावरून देखील शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. एवढ्या दिवस युद्ध सुरू असताना भारतात त्याची झळ बसते आहे. मात्र यावर पंतप्रधानांनी उशिरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही. तसेच महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर संधी दिल्याने शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे यावेळी आभार देखील मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.